विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी सर्कल प्रश्नसंग्रह 3 मॅथ्स सेकंडमध्ये आपण आहोत. त्यातल्या प्रॉब्लेम सेटमधल्या 13व्या प्रश्नामध्ये आपण आहोत. पहिले 12 प्रश्न आपण वी हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड दॅट. तर हा भाग सगळाच्या सगळा एक्झरसाईज आपण पूर्वी पूर्ण केलेला आहे. तो सगळ्याच्या सगळा बघण्यासाठी गणित मैत्रीला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. समोरचं आयकॉन समोरचं बटन क्लिक करावं लागेल. सगळेच लेक्चर्स रेग्युलरली म्हणजे की आपण बघितलो तरच त्याचा आनंद खऱ्या अर्थानं घेता येईल. जी मुलं रेग्युलर आहेत, दररोज बघतायत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. रिप्लाय करतायत, शंका शेअर करतायत, लेक्चर आवडलं तर कमेंट्स पण करतायत, त्या सर्वांना धन्यवाद. 13व्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आहे. ही फिगर आहे बघा त्याने दिलेली. इन फिगर लाईन PR टचेस टू द सर्कल. ही सर्कल टच करते म्हणजे ती टँजंट आहे. ते नीटपणे आणि Q ॲट द पॉईंट Q आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आता ह्या फिगरकडं नीट तुम्ही जेव्हा काळजीपूर्वक बघाल तेव्हा तिथं कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत हे नीट बघूया आणि मग त्यांनी काय प्रश्न विचारलेत हाही भाग आपण तिथं बघूया. तर कसा भाग आहे बघा हा. मुळात या फिगरमध्ये ज्या गोष्टी दिलेत, सर्कल ह्या टॉपिकच्या बाबतीमध्ये थोडंसं मुलं थोडीशी नाराज का असतात की तिथं थोडंसं जास्त प्रॉपर्टीज किंवा जास्त थेरम लर्न. हे बघा, हा स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोण सेकंड टँजंट अँगल इज तो त्याच्यामध्ये सापडलेल्या आर्कचा निम्मा असतो. इथंही आहे, हा सेकंड टँजंट फॉर्म आहे. त्याशिवाय अँगल इन्स्क्राईब्ड इन सेम आर्क बोथ आर कॉन्ग्रंट टू इच अदर, हेही प्रॉपर्टीत आहे. आणि इन्स्क्राईब्ड अँगल हा त्याच्यामध्ये सापडलेल्या आर्कचा हाफ असतो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीची गुंफण करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असतं. आणखीन एक भाग तिथं असा आहे बघा, एवढ्या प्रॉपर्टी तिथं आल्या. शिवाय आणखीन एक भाग असा इथं, हे AT हे स्ट्रेट लाईननं जॉईन केले हे असं. त्यामुळं ATSQ हा जो क्वाड्रिलेटरल झाला, हा जो चौकोन झाला, ज्या चौकोनाचे चारही बिंदू वर्तुळाच्या परिघावरती असतात, हे बघा 1, 2, 3 आणि 4, त्या वर्तुळाला, त्या चौकोनाला चक्री चौकोन म्हणतात आणि चक्री चौकोनाचे सम्मुख कोन एकमेकाशी पूरक असतात. असं त्या फिगरला नीटपणे आपण समजून घ्यायला पाहिजे. सेकंड टँजंटचा अँगल कुठं आहे, अँगल इन्स्क्राईब्ड, एकाच कंसातील आंतरलिखित कोण कुठं आहेत, हे सगळे आपण काळजीपूर्वक नीट बघायला पाहिजे. कोणता आर्क कोणत्या कंसाच्या निम्मा असतो, ह्या सगळ्यांचं मिश्रण करून आपल्याला एखादा प्रॉब्लेम असं सॉल्व्ह करायचं असतं. त्यामुळं एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज इथं वापराव्या लागतात. आन्सर द फॉलोइंग म्हणले, व्हॉट इज द सम ऑफ, ह्यांची बेरीज करायला सांगितली बघा पहिल्या प्रश्नामध्ये. अगदी सोपा प्रश्न आहे पहिलाच. बघा बरं, व्हॉट इज द सम ऑफ TAQ, अँगल TAQ प्लस अँगल TSQ. पहिल्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे, ह्याची बेरीज काय येईल असं विचारले. पहिल्यांदा असा प्रश्न आहे की तो अँगल आपल्याला नीटपणे ओळखता आला पाहिजे. हा अँगल आहे तो A अक्षरावर तयार झालेला, TAQ म्हणजे कुठं कोण आला हाच लवकर कळत नाही. तो कोण कुठं तयार झाला हाच भाग महत्त्वाचा आहे इथला. TAQ हा कोण कुठं आहे बघा. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे TSQ. आता TSQ जरा असं क्लिअर दिसतोय तुम्हाला. TSQ कुठं आहे बघा, तो हे बघा. TAQ हा कोण, TAQ A ह्या अक्षरावर तयार झालेला TAQ आणि TSQ म्हणजे इथं TS आणि परत हा बाजूला येणारा हा सेगमेंट जो आहे TS, आणि ही जी सेगमेंट तयार झाली तो हा भाग असा येईल बघा, हा Qकडे येणारा भाग. तुम्हाला फक्त A अँगल आणि S अँगल मध्ये काही दिसता कामा नाही तोपर्यंत. तात्पुरतं तुम्हाला हा A आणि S हे ह्या सायक्लिक क्वाड्रिलेटरलचे, ह्या चक्री चौकोनाचे सम्मुख कोन आहेत आणि चक्री चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. ह्याचं थेरम प्रूफ आपण ऑलरेडी ह्याच्यापूर्वी लर्न केले बाळांनो. ते का असतं हे पण समजून घेतलो आहे. ह्याची बेरीज येणार आहे 180 डिग्री, कारण चक्रीय चौकोनाचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलेटरल, चक्रीय चौकोनाचा गुणधर्म, सम्मुख कोन एकरूप असतात. हा असं मग ते सोपं आहे. हा A आणि हा S हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. तेव्हा तुम्हाला हे मधलं काही दिसता कामा नाही, हे काही नव्हतंच समजा तोपर्यंत A आणि S. तसंच T आणि Q सुद्धा बेरीज यांची विचारली असती तरी पण ती 180 आली असती. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. असा हा सिम्पल वन भाग आपण समजून घेऊन जर तो एक्सप्लेन बाहेर करायला लागलो तर ते एकदम इझी आहे. आणि गोंधळून गेलो तर मग तर प्रचंड गोंधळ आहे. तसं नाही करायचं. आपल्याला एक एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. सर्कलमध्ये प्रॉपर्टी बाळांनो जास्त आहेत आणि त्यामुळं ते आपल्याला बघावं लागतं. फाइंड द अँगल्स विच आर कॉन्ग्रंट टू द AQP
AQP या कोनाशी एकरूप असणारे कुठले कुठले कोन असतील. आता हा कोन नेमकं कुठं आला हे एक भाग बघायचं पाहिजे अगोदर आपल्याला. हा कोन नेमकं कुठं आला बघा. कुठला कोन पाहिजे बघा बरं. AQP हा कोन जो आहे याच्याशी एकरूप असणारे कोन. हा कोन मुळात ह्या कंसाच्या निम्मा असणार सेकंड टेंजंट फॉर्मनुसार, स्पर्शिका छेदिकेच्या प्रमेयानुसार. याच कंसाच्या हा पण निम्मा असणार. कुठला बघा. ASQ हा पण निम्मा असणार. याच्याशी एकरूप असणारा कोन कुठला. ASQ म्हणजे कुठल्या कोणाशी एकरूप असणारा कोन बघा बरं. अँगल दुसऱ्या प्रश्नामध्ये अँगल AQP या कोणाशी एकरूप असणारे कोणते कोन आहेत. Q अक्षरावर तयार झालेला हा AQP हा ह्या कंसाच्या निम्मा असणार AQच्या. परत हा त्याच्या अंतर्लिखित कोन आहे त्यामुळे तो कोन एकरूप असणार बघा. अँगल ASQला सुद्धा एकरूप येणार बरोबर. ASQला आणि शिवाय ATQ सुद्धा बघा. ATQ कोन बघा. हा जो सुद्धा कोन आहे हा कोनसुद्धा ATQ कोनसुद्धा त्याच कंसाला पकडते बघा. म्हणजे हे तीनही कोन एकरूप असणार आहेत. ATQ हा भाग समजून घेण्याचा होता. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेल्या कोनाचे माप त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे हा जो कोन आहे तो बघा. हा जो कोन आहे तो निम्मा असणार कुठल्या कंसाच्या सांगा बरं. माप कंस AQच्या निम्मा असणार हा AQP. परत ASQ हा सुद्धा त्याच कंसाच्या निम्मा असणार कारण अंतर्लिखित कोन आहे बघा बरोबर. म्हणून हा पण कोन तेवढा असणार त्याच्याच निम्मा येणार. शिवाय ATQ हा कोनसुद्धा बघा हा सुद्धा AQच्या निम्मा असणार. असं बाळांनो हे विभाजन करून आपल्याला ते शिकायला पाहिजे. म्हणजे हा कोन ह्या कंसाचा निम्मा, हा कोनसुद्धा ह्याच कंसाचा निम्मा, हा कोनसुद्धा ह्याच कंसाचा निम्मा, म्हणजे हे तीनही कोन एकमेकाशी एकरूप असणार. असा मनातला गोंधळ पूर्णपणे काढून टाकून आपण सर्कल ही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. या कंसाच्या निम्मा हा कोन असणार, ह्याच कंसाच्या निम्मा हा कोन असणार, ह्याच कंसाच्या निम्मा हा सुद्धा कोन असणार. असा ही संकल्पना एकदा स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे, एकदा अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असते याचा वापर आपल्याला करायचा आहे. हा T जो कोन आहे तो ह्या AQच्या निम्मा आहे. S कोन जो आहे तो सुद्धा AQच्या निम्मा आहे आणि हा Q कोनसुद्धा हा AQच्या निम्मा आहे. म्हणून हे तिन्ही कोन सारखे असतील. असं बाळांनो ही संकल्पना आपल्याला शांत डोक्यानं क्लिअर करून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. म्हणजे ते इंटरेस्टिंग आहे. नाही समजणार नाही असं नाहीच आहे. ते थोडंसं आपली इच्छाशक्ती असायला पाहिजे की मला ते समजून घ्यायचं आहे. सर्कलवर नाराज न होता सर्कल शांतपणे आपण समजून घ्यायचं आहे. विच अँगल इज कॉन्ग्रुएंट टू QTS. विच अँगल इज कॉन्ग्रुएंट टू QTS. आता हा अँगल QTS याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा. आता QTS बघा. QTS हा कोन ह्या SQ कंसाच्या निम्मा असणार. अगदी बरोबर. मग ते कोणाकोणाशी एकरूप असणार आहेत हे असं समजून घ्या ना, असं गोंधळ न जाता बघा जरासं. QTS म्हणजे T अक्षरावर तयार झालेला Q आणि T आणि S हा कोन या कंसाच्या निम्मा असणार. हा सुद्धा त्याच कंसाच्या निम्मा असणार. एकाच कंसातील अंतर्लिखित कोन हा येलोश कलरचा हा AQS हा कोन कोणाच्या निम्मा असणार बघा. 1/2 मेजर आर्क माप कंस कुणाच्या निम्मा असणार बघा बरं. QTS हा SQच्या निम्मा असणार. SQच्या निम्मा असणार. अजून कोणता येणार बघा बरं. कोन SAQ हा SAQ. शिवाय हा जो स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन आहे SQR हा बघा. इथं सुद्धा सेकंड टेंजंटनुसार स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन सुद्धा ह्याच कंसाच्या निम्मा असणार. हा कोनसुद्धा त्याच कंसाच्या निम्मा असणार आणि हा कोनसुद्धा त्याच कंसाच्या निम्मा असणार. म्हणजे QTS हे SAQला त्यानंतर SQRला एकरूप असणार. आलं लक्षात बाळांनो. असा हा भाग समजून घ्यायचा होता. शांतपणे जर आपण ते क्लिअर करायला लागलो तर अगदीच चांगलं आहे. सर्कलवर नाराज न होण्यासारखा धडा आहे, पण तो अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. थोडंसं ह्या गॅपमुळे त्याचा इंटरेस्ट कमी झाला आहे, मान्य करतो. थोडंसं ह्या कोरोनाच्या गॅपमुळे थोडंसं सर्कलच्या बाबतीमध्ये जी रिव्हिजन आम्ही लोकांनी तुमच्यासाठी घ्यायला पाहिजे होती थोडीशी कमी पडते. म्हणून बाळांनो ऑनलाईन आणि ऑफलाईनचं दोन्हीचं मिक्सिंग करून आपण थोडंसं समजून घेणं ही काळाची गरज बनली. त्यामुळे जेवढी म्हणून तुम्हाला मदत करता येईल, जेवढी म्हणून तुम्हाला हेल्प करता येईल हा आमचा प्रयत्न आहे.
तुम्ही आमची ताकद किंवा आम्हाला तो जो कॉन्फिडन्स देत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. जास्तीत जास्त मुलांना मित्रांना जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि आमचा आनंद द्विगुणित करा. असा हा तिसरा प्रश्न होता बाळांनो. चौथ्या प्रश्नामध्ये TAS कोण TAS हा कोण कुठं आला बघा. TAS ॲक्च्युली एवर चालवलेला हा कोणाचं माप आहे. TASचं माप 65 आहे. 65 आहे. तर TQS किती असेल. TQS किती असेल असं विचारलं आहे. TQS विचारलं आहे आणि TS या कंसाचं मापसुद्धा विचारलं आहे. बघा चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला अशी माहिती पाहिजे. थोडंसं आता वर्ण घेतो मी, हे कमी करतो. चक्री चौकोनाचा गुणधर्म चौथ्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. गणित मैत्रीला सबस्क्राईब करत राहा. पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. एक हार्टली रिक्वेस्ट टू यू. या चौथ्या प्रश्नामध्ये बघा समजून घ्यायचा भाग परत इथं आहे बघा. कुठला कोण दिला आहे बघा. TAS 65 दिला आहे. तर आपल्याला TQSचं माप किती असेल असं विचारले. TAS 65 आणि TASचं माप किती. चौथ्या प्रश्नामध्ये भरपूर प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारलेत. TAS न समजून घेता मी जर तुमच्यासमोर उभा राहिलो तर मलासुद्धा ते कन्फ्यूज आहे. समजून घ्या. 65 तर आपल्याला शोधायचं आहे. 65 हा शब्द फारच ओळखीचा वाटतो नाही का. TQS किती आणि आर्क TS म्हणजे कंस TSचं मेजर किती असा प्रश्न आहे. साधे प्रश्न एकदम सोपे आहेत. 1-2 मार्काचे प्रश्नसुद्धा याच्यावरती जे तयार होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. TAS हा अँगल आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा अँगल त्याच्यामध्ये सापडलेल्या आर्कच्या निम्मा असणार आहे. म्हणजे तो TSच्या निम्मा असणार आहे. हा TS शिवाय इथं आणखीन एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे बघा. TQSसुद्धा ह्या TSच्या निम्मा असणार आहे. म्हणजे आता TAS जो आहे तो सुद्धा अँगल TAS हा सुद्धा मेजर आर्क माप कंस TSच्या निम्मा असणार आहे आणि TQSसुद्धा त्याच कोणाच्या म्हणजे की TQSसुद्धा हा TSच्याच निम्मा असणार आहे. माप कोण TQSसुद्धा ह्याच कंसाच्या निम्मा असणार आणि TAसुद्धा ह्याच कंसाच्या निम्मा असणार. म्हणजे दोन्ही कोण सारखे असणार. 65 ह्याचं उत्तर येणार TS 65 डिग्री. हा 65 असेल तो ह्याच आर्कला पकडणारा हा कोणसुद्धा निश्चितपणे 65चा असेल असा भाग होता. आता तुम्ही हा जो इथं लिहिलात TS लिहिलात TS 65 हा कुणाच्या निम्मा असणार. माप कंस TSच्या निम्मा असणार नाही का बाळांनो. बरं आपल्याला TS माप किती असेल. हा या कंसाच्या निम्मा असतो तर कंस त्याच्या दुप्पट असतात नाही का. अगदी बरोबर. त्यामुळं बाळांनो असं होणार आहे. हे 65 × 2 = मेजर आर्क TS होणार. आता 65 दुनी 130 या कंसाचं माप येणार बघा 130 अंश. हा 65 हा 65 असं होतं आहे. आलं लक्षात. एकाच फिगरच्या बाबतीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारले त्यामुळं थोडंसं वेगळं वाटतं. त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. एक प्रश्न आपण सोडवायला गेलो. हेच ह्या मॅथ्स सेकंडचं खरं विभाजन आहे. तुम्ही एक प्रॉपर्टी एक लर्निंग करायला सुरुवात केलं तर ते अधिकचे चांगलं आहे आणि आपण ते करणार आहोत. ठीक आहे बाळांनो. ह्याच्यामधला 5वा प्रश्न अजून एक प्रश्न ह्या फिगरवरती विचारला आहे. तोही कसा आहे बघूया, समजून घेऊया त्यालाही. 5व्या प्रश्नामध्ये त्यांना असं म्हणायचं आहे AQP 42 AQP हा बघा हा AQP एकच. आता लास्ट क्वेश्चनमध्ये आपण आलो. AQP 42. आता हे 65 वगैरे जरासं बाजूला काढतो. हे सगळे 130चं सुद्धा काम झालं. AQP 42 घ्या बघा. AQP हा 42चा घेतला. त्याच्यानंतर SQR म्हणजे हा बघा. हा कितीचा घ्यायला सांगितलं बघा त्यांनी 58चा 65चा. आणि फाइंड द मेजर आर्क. व्हॉट इज द अँगल ऑफ ATS. ATSचं माप किती असेल असं विचारले. ATSचं माप
ATS माप असं विचारलं आहे. जरा कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे असा आहे बघा. हा ATS कोणापासून बनला आहे याचं जरा निरीक्षण केलं. हा 65चा आहे हां. आणि मग आपल्याला हा ATSकडे निशाणा आहे बघा. हा 42चा दिला आहे. 42 हा कोणाच्या निम्मा असणार आहे, AQच्या निम्मा असणार आणि त्याच्याच निम्मा हा ATQ पण असणार. मग ATS कसापासून कसा फॉर्म बनला आहे बघा. हा ATS म्हणजे हा कोण ATS मीन्स ॲडिशन ऑफ टू अँगल्स ATQ प्लस अँगल QTS म्हणजे ATS. हे बघा ATQ आणि QTS ह्या दोन्हीपासून ATS बनला आहे. परंतु हा AQP हा ज्या आर्कच्या निम्मा आहे त्याच आर्कच्या हा ATQ पण निम्मा आहे. म्हणजे दोन्ही कोण सारखे आहेत. म्हणजे हा ATQ हा जो कोण आहे ATQ हाच कोण म्हणजे कुठला असणार सांगा बरं. हा दिलेला असणार आहे कुठला AQP हे दोन्ही तेच असणार आहेत. प्लस QTS हा सुद्धा ह्याच आर्कच्या निम्मा असणार आहे. म्हणजे हा आर्कच्या निम्मा म्हणजे हा सुद्धा SQR इतका असणार आहे. SQR इतका असणार आहे. SQR इतका असणार आहे. का बघा स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेल्या कंसाचं माप कोणाचं माप हे त्याच्यामध्ये सापडलेल्या मापाच्या निम्मा असतं आणि त्याच कंसाला ह्या सुद्धा कोणानं पकडलेलं आहे. सेकंड टेंजंट फॉर्म म्हणा किंवा आंतरखंडित कंस म्हणा. म्हणजे हे पण दोन्ही म्हणजे SQR आणि STQ हे दोन्ही सारखे SQR आणि QTS हे दोन्ही सारखे असणार आहेत. शिवाय हा AQP हा तेवढाच हा ATQ असणार आहे आणि त्या दोन्हीच्या बेरजेपासून हा ATS तयार झाला आहे. मग साधी गोष्ट लक्षात घ्या. हा दिलेला आहे त्याने SPQ 42 डिग्री दिला आहे. म्हणजे कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे हा या कंसाच्या निम्मा असणार आहे. परत हा सुद्धा 42 येणार आणि हा सुद्धा याच्याच निम्मा असणार म्हणजे हा सुद्धा 58 येणार आणि ह्या दोघांची सरळ बेरीज केल्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीचं ॲडिशन येणार. असं तर समजून घ्यायचं होतं बघा. हा 42 बघा हा 42 गिवन आहे ना तो पण 42 असणार कारण ते दोन्ही पण एकाच कंसाला पकडतात. हा स्पर्शिका छेदिका म्हणून ह्या कंसाचा निम्मा आहे आणि हा आंतरखंडित म्हणून हा निम्मा आहे. हा जो दिला आहे 58चा हा जो 58चा दिला आहे तो ह्या ज्या कंसाचा निम्मा आहे त्याच कंसाचा निम्मा हा पण कोण आहे बघा. त्यामुळे तो पण 58चा असणार आणि सिम्पली ॲडिशन आपल्याला करायचे आहे. समजून घेतल्याशिवाय मात्र बाळांनो हे होणार नाही. हे क्लिअर असायला पाहिजे. हे होणार बघा 100 डिग्री. लक्षात आलं का बघा. आंतरलिखित कोणाचे माप स्पर्शिका छेदिकेने तयार केलेल्या कोणाचे माप हे त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या निम्मे असते आणि आंतरलिखित कोणाचे माप सुद्धा त्याच कंसाच्या निम्मे असते. म्हणून हा आणि हा एकरूप असणार आणि स्पर्शिका छेदिकेचा हा कोण ह्या कंसाच्या निम्मा आहे आणि त्याच कंसाच्या निम्मा हा पण कोण आहे. म्हणजे हे 42 आणि 58 ह्याची बेरीज का करावी लागेल हे आपल्याला फिगरमध्ये समजून घ्यावं लागेल बाळांनो. तेव्हा ती संकल्पना नीटपणे क्लिअर होईल. आलं लक्षात. हा 42 ह्या कंसाच्या निम्मा हा सुद्धा 42 असणार कारण तो त्याच कंसाच्या निम्मा आहे बघा. हे तुम्हाला जास्त लर्न करून ठेवा. हे तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहे आणि ह्या गोष्टीमुळंच हा सर्कल ह्या लेसनवरती बरीचशीच मुलं नाराज होताना दिसतात. नको बाळांनो नाराज नाही व्हायचं आहे. हा स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन हा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाचा निम्मा असतो आणि आंतरलिखित कोनाचे मापसुद्धा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हा 42 असताना हा 42 असणार ही संकल्पना आपल्याला क्लिअर झाली पाहिजे. हा 58चा दिला आहे तो कोण ज्या कंसाच्या निम्मा आहे त्याच कंसाच्या हा पण सुद्धा कोण निम्मा आहे म्हणून तो सुद्धा 58चा असणार. म्हणजे एकरूप कोणाच्या जोड्या आपल्याला निवडता यायला पाहिजे असा हा भाग होता. आलं लक्षात. लगातार सलगपणे गणित मैत्रीला जॉईन होणं आणि एक साथ लगातार सलगपणे लेक्चर्स ऐकणं हे गरजेचं आहे बाळांनो. आणि त्यामुळं तुम्ही हे ऐकत राहाल करत राहाल अशी अपेक्षा आहे. गणित मैत्रीला जॉईन होत आहे मोठ्या प्रमाणात मित्रांना सांगताय त्याबद्दल धन्यवाद. एक साथ लगातार लेक्चर्स बघत राहणार आहोत आपण आणि गणितामधल्या शंका सॉल्व करणे. मी काही पेपर्ससुद्धा सामायिकच्या परीक्षेसाठी तुम्हाला पाठवलेत. काही बाहेरच्या जिल्ह्याचेही पेपर्स मला मिळतील तसं मी तुम्हाला फॉरवर्ड करतो आहोत. तर सर्वांना परत एकदा धन्यवाद आणि रिक्वेस्टसुद्धा बाळांनो की आता यूट्यूबवरच्या नको त्या गोष्टी समोर येण्यापेक्षा म्हणजे की गणिताशिवायच्या गोष्टी येण्यापेक्षा आपल्याला ते सलगपणे यायला
आपण गणित मैत्री चॅनल जर सबस्क्राईब केलो पटपटपट तर सगळे लेक्चर्स आपल्याला ॲट अ टाईम मिळतील, आपला वेळ वाया जाणार नाही. आता सामायिक परीक्षेच्या तयारीसाठी सर्व सिलेबस उजळणीवजा भाग जो तुम्हाला लागणार आहे. थोडंसं शाळेमध्ये ऑनलाईन ऑफलाईनच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार सरांना जेवढं स्किल वापरावं लागतं प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करण्यासाठी कितपत वेळ मला स्वतःला मिळतो आहे. परत वर्गातली जी असंतुलितपणा आहे, मुलांना मागच्या वेळेसारखी रेग्युलरिटी असत नाही, त्या सर्वांना मदत व्हावी म्हणून हा उपक्रम निश्चितपणे उपयोगी पडेल अशी अपेक्षा बाळगून तुमच्या टीचर्ससुद्धा तुम्हाला जॉईन व्हायला सांगितले, त्या टीचर्सनासुद्धा धन्यवाद. 14वा प्रश्न. 13वा प्रश्न थोडासा मोठा होता, 5 उपप्रश्न होते. संकल्पना अधिक चांगल्या रीतीनं 13वा प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या आणि म्हणजे त्या धड्यातला सर्वच भाग तुमचा क्लिअर होण्यासारखा भाग त्यामध्ये होता. 14व्या प्रश्नामध्ये पण अशीच एक फिगर दिली आणि काही प्रश्न विचारलेत. निश्चितपणे 14वा प्रश्न सोपा आहे, परीक्षेमध्ये पण पुन्हा आलेला आहे. मला याही वर्षीच्या बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न निश्चित असेल अशी माझी अपेक्षा आहे, कारण प्रश्न सोपा आहे. सोपे प्रश्नच विचारणं, मुलांना अवघड असं करणं, असं पेपर सेटर्स किंवा कोणाची अशी इच्छा नसते. पण निश्चितपणे बाळांनो, गणित हा एक विषय चॅलेंज आहे. थोडंसं चॅलेंज हे असायलाच पाहिजे लाईफमध्ये. तसं गणितातलं चॅलेंज केवळ म्हणून गणित विषयाचं महत्त्व किंवा त्याचं इम्पॉर्टन्स हे राहिलं पाहिजे, किंवा थोडंसं चॅलेंज हे उगाचच गुळगुळीत प्रश्न म्हणजे फालतूकपणा होणार नाही. PQ थोडा तरी कोणा विचार करायला लावणारा प्रश्न परीक्षेमध्ये तयार व्हायला पाहिजे. PQRS असं ह्या कॉर्ड्स दिलेत, हा सेंटर आहे, ही जीवा आहे, PQRS नावाची अशी आहे. आणि मग आपल्याला काही प्रश्न, काही इतर माहिती इथं दिली बघा, कशी विचारली बघा. इथं जे PQ आणि RS ह्या दोन्ही जीवा, ह्या दोन्ही कॉन्गरंट आहेत बरं का. हे दोन्ही एकरूप आहेत, जरी दिसत नसल्या तरीसुद्धा हे एकरूप असं आहेत. हे सेगमेंट सारखं आहे. यस, इथं आहे, ह्या दोन कॉर्ड सारखे आहेत. त्याच्यानंतर बाळांनो, हे दिलेलं आहे त्यांनी. POR नावाचा हा जो कोन आहे हा 70 डिग्रीचा आहे. सेंट्रल अँगल आहे, O इज सेंटर आहे, तो O इज सेंटर, दॅट इज सेंटर इज गिव्हन ऑल्सो. RS 80 आहे. RS हा जो आर्क आहे, तो 80 डिग्रीचा आहे. तर तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे द्या. थोडंसं नियोजन, थोडंसं पुन्हा युजफुल भाग आपण संकलित करायचं आहे. काही प्रॉपर्टीजना घेऊन आपण पुढं जायचं असतं. मॅथ्स सेकंडसाठी कधी पण परीक्षेला जात असताना प्रॉपर्टीजवरचा प्रश्न असतो, त्यामुळं अगदी एमटी डोक्यानं आपण जाऊ शकत नाही, किंवा गेलं तरी त्याचा काही बेसिक भाग आपल्याला पूर्वी शिकलेला. मेजर आर्क, मापकंस, PR ची लांबी किती असेल असा प्रश्न आहे. PR ची लांबी किती असेल. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, मापकंस QS किती असेल असं विचारले. QS या कंसाचं माप किती असेल, म्हणजे QS म्हणजे हा कंस कितीचा असेल असं विचारले. बघूया त्याचं माप कसं काढता येईल. आणि मापकंस QSR, मापकंस QSR याचं माप किती असेल असा प्रश्न आहे. आता PR ह्या कंसाचं माप किती येईल असा प्रश्न विचारला होता. आता लक्षात घ्या, आपण 8th स्टँडर्डपासून शिकत आलो आहे. सर्कल असेल, त्याचं सेंटर असेल, तर केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी निगडीत असणाऱ्या कंसाच्या मापा इतके असते. हा फिनॉमिनाच बाळांनो असा तयार झाला होता. सर्कल असेल, त्यात 2 आपण कॉर्ड काढल्या, तर हा 90चा म्हणून हा आर्क पण 90चा, म्हणजे ह्याचं संपूर्ण जे मेजर येईल 90 हा 360चा येत होता. केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी संबंधित लघुकंसाच्या मापा इतके असते. म्हणजे ह्या कंस PRचे माप हे कोणत्या कंसा इतकं असणार बघा. मापकंस PRचं माप हे त्याच्या माप कोण कुठल्या येणार इतकं सांगा बरं. POR इतकं येणार, POR, आणि तो त्यांनी 70 दिला आहे, म्हणजे त्याचं माप येणार. याचं 70 असेल तर याचंही माप 70च असेल. QS ह्या कंसाचं माप विचारले. QS हा जेव्हा आपण QS असा उल्लेख करतो तेव्हा Q पासून S कडे जायचं आहे आपल्याला. Q पासून S कडे. आता Q पासून S कडे 2 डायरेक्शन आहेत, पण ते कंस लघुकंसचा विचार करायचा, पण विशाल कंसचा विचार म्हणजे की QPS असं नाही आहे, ते QS कडे जायचं आहे, म्हणजे असं जायचं आहे बघा. QS हा कंस पाहिजे आपल्याला.
आता हा ए सीचा कॉर्डशी संबंधित जीवाचे संबंधित कंससुद्धा एकरूप असतात. म्हणजे माप इथं गिव्हन दॅट पी क्यू इज कॉन्गरंट टू कॉर्ड पी क्यू इज कॉन्गरंट टू द आर एस, देअरफॉर आर्क पी क्यू इज कॉन्गरंट टू द आर्क. एकरूप जीवेच्या त्याचे कंस एकरूप असतात, त्यामुळे हे पण 80-80चे येणार. आता आर एसचं माप काढत असताना आपल्याला हे पी क्यू आर्क कंस पी क्यू कंस पी आर कंस आर एस आणि कंस क्यू एस ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे सगळं सर्कल तयार होणार, नाही का बाळांनो. 1, 2, 3 आणि 4 हे 360 असणार. त्यातला पी क्यू जो मेजर दिला आहे त्याने, पी क्यू हा बघा 80चा आहे, हा आहे बघा 70चा आणि हा सुद्धा 80चा. कारण हे दोन कॉर्ड्स एकरूप आहेत म्हणजे त्याचे आर्क पण एकरूप आहेत. एकरूप जीवेचे कंस एकरूप असतात आणि हा आपल्याला कंस क्यू एस काढायला सांगितलं आहे. हा 360 होणार. ह्याची बेरीज किती आली बघा बाळांनो, 230 आली बघा, 230. आणि हे 230 आता माप कंस क्यू एस काढत असताना 360 वजा 230 उत्तर येणार आहे 130. असं एकूण 360 होणार आहे. लक्षात आलं का बघा. माप कंस क्यू एसचं माप हे क्यू एसचं मेजरमेंट हे आपल्याला काढता येणार आहे. क्यू एस हा जो माप आहे तो येणार आहे 230 वजा होणार 360तनं आणि मग आपल्याला क्यू एसचं माप येणार आहे ते येणार आहे किती येणार सांगा बाळांनो. हे याचं झालं 130 अंश. आता लास्ट क्वेश्चन बघा काय विचारलं तुम्ही. क्यू एस आर. आता क्यूपासून एसच्या दिशेने आरपर्यंत जायचं आहे आपल्याला. क्यू एस आर इट इज ॲडिशन ऑफ दीज टू आर्क्स. कुठले आर्क 130 + 80 दॅट इज 210. असं सहजपणे आपल्याला तो प्रॉब्लेम पडशी सॉल्व करता येईल. आलं का लक्षात बघा बाळांनो. कसं सॉल्व करायचं तो बघा. हा जो आर्क तयार होईल कुठला क्यू एस आर इज इक्वल टू चला मेजर आर्क क्यू एस आर. क्यू एस आर इज इक्वल टू मेजर आर्क माप कंस क्यू एस आर इज इक्वल टू क्यू एस प्लस कंस क्यू एस प्लस क्यू कंस कुठला म्हणूया सांगा बरं आर एस. हा जो हे दोन क्यू एस आहेत. क्यू एसचं बाळांनो आत्ताच आलं 130 आणि आर एस आहे 180. असं एकूण हे होणार 210 अंश असा ह्या दोन्हीच्या बेरजेवढा असा तो आर्क होणार. असं बाळांनो हे सहजपणे आपल्याला सोडवता येईल. हा प्रश्नही सोपा आहे, त्यामुळे हा परीक्षेमध्ये येणार आहे 3 किंवा 4 गुणांसाठी. नीटपणे समजून घ्या. उगाच न समजता नाही काय करता येत बाळांनो. मॅथ्स सेकंड हा विषयच मुळात असा आहे, समजून घ्यायला पाहिजे. तर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल आहे तुमचा मी ऋणी राहीन. पण गणित मैत्रीला सबस्क्राईब करा. सर्वच अभ्यासक्रम सर्वच प्रॉब्लेम सेट तुम्हाला हेल्प म्हणून पाठवतो आहे. तर मित्रांना सांगा, जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. ऑनलाईन डायरेक्ट डिस्कस करण्यासाठी अजून थोडे सबस्क्राईब्स मला कमी पडत आहेत, तुम्ही ते कराल अशी अपेक्षा आहे. ओके बाळांनो, तोपर्यंत पुन्हा आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढचा भाग पूर्ण करूया. उर्वरित टॉपिक्सही तुम्हाला कमेंट्स करत राहा, रिप्लाय करत राहा. आपण गणिताच्या गोष्टी शेअर करत राहूया, गणित समजून घेऊया. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. परत एकदा पुढच्या लेक्चरमध्ये आपण निश्चितपणे भेटूया. ओके, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विलंब करू नका. थँक्यू बाळांनो.